विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. मात्र त्यानंतरही अद्यापपर्यंत राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय उलथापालथ दिसून येत आहे. 5 तारखेला शपथविधी होणार आहे. मात्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे अद्यापही जाहीर करण्यात आलेलं नाही. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार अशी अटकळ सगळेच बांधत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर सध्या मंत्रिपदाचं लॉबिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रीग लावली आहे. मात्र असं जरी असलं तरी अद्यापपर्यंत केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांचं नाव जाहीर केलेलं नाही. त्यामुळे या संदर्भात असमंजस निर्माण झाला आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि भारतीय जनता पार्टीचे गुजरातचे मुख्यमंत्री श्री विजय रूपानी यांना निरीक्षक म्हणून नेमण्यात आलं आहे. आज ते भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक घेतील. या बैठकीमध्ये नेत्याचं नाव निश्चित केलं जाईल अशी सध्या तरी अटकळ बांधली जात आहे. मात्र असं जरी असलं तरी या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या असमंजसचं वातावरण निर्माण झालं आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice.